नमस्कार. 1970चं जे दशक होतं ते एका वेगळ्या अस्वस्थतेचं दशक होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रत्येकाच्या मनावर त्यांच्या अधिकारावर घाला घालणारा निर्णय घेतला तो होता आणीबाणीचा. एका बाजूला व्यक्ती स्वातंत्र्य देऊन ज्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला एक अधिष्ठान दिलेलं होतं त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हा घाला असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रोष भारतामध्ये त्यावेळेस झाला आणि आणीबाणीची ही झुंज, ही लढाई, ही स्वातंत्र्याची लढाई, व्यक्ती स्वातंत्र्याच्या साठी अनेक लोक बाहेर पडले. त्यापैकी आपण काही लोकांशी चर्चा करत आहोत आणि पुन्हा एक योगायोगाने हे वर्ष जे आहे ते भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष पण आहे. तर त्या दृष्टिकोनातून आणीबाणीमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांनी कारावास सोसला, त्यांच्या नजरेतला त्यांचा काळ, त्यांचा भवताल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आहोत नागपूरच्या महाल भागामध्ये. श्रीपादजी रिसालदार हे त्यावेळेस त्या तरुणांपैकी ज्यांनी उठाव केला होता आणीबाणी विरुद्ध त्यापैकी ते एक होते. आपण समजून घेऊ त्यावेळेसचा काळ आणि कशा करता ते या लढ्यामध्ये उतरले, त्यांच्या नजरेतली आणीबाणी काय होती ती समजून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. 1975ला मी ज्यावेळेस मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून फ्री युनिव्हर्सिटीमध्ये माझी ॲडमिशन मी करायला ची सुरुवात होती आणि त्या काळामध्ये 1975मध्ये आणीबाणी लादल्या गेली. गुजरातचं आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे झालं आणि त्याच्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांची खुर्ची डळमळीत व्हायला लागली आणि त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर ज्यावेळेस इंदिरा गांधींनी सत्ता सोडावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस त्यांनी या देशावर आपत्काल म्हणजे आणीबाणी लादली. ही आणीबाणी अशी होती की कोणालाच काही माहीत नव्हतं, आम्हाला तर काहीच समजत नव्हतं. कारण त्यावेळेस आम्ही 19 वर्षाचे कॉलेजमध्ये नुकताच प्रवेश केलेले आणि असं असताना त्यावेळेसच्या एकूण कालखंडाचा जर विचार केला तर समोर पूर्ण अंधकार होता. काय होईल काय नाही याचा काही हे नव्हता. परंतु आपत्काल आल्यानंतर आणि त्यानंतर संघावर बंदी लादल्या गेली. 25 जूनला आपत्काल लागला. 25 जूनच्या आपत्कालानंतर 26 तारखेला संघावर सुद्धा बंदी आली आणि संघ कार्यालय सील करायला त्यावेळेस पोलीस इथले झा साहेब या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर होते, पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर होते, ते संघ कार्यालयावर आले आणि त्यावेळेस मी संघाचा शाखेचा कार्यवाह म्हणून काम करत होतो आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की आता हा स्वातंत्र्यावरचा आपला घाला आहे आणि हा घाला दूर करण्यासाठी जे काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची मानसिकता आम्ही ठेवलेली होती आणि त्या मानसिकतेतून आम्ही जी भरारी घेतली. आमचा सगळा जो एक ग्रुप होता, आमच्या शाखेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो ग्रुप होता त्या संपूर्ण ग्रुपने आम्ही एकत्रित यायचं ठरवलं. रोज संध्याकाळी आम्ही इथल्या एका चौकामध्ये एकत्रित यायचो आणि त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर संपूर्ण विचार करायचा आणि त्यानंतर फिरत जायचं. त्यावेळेसच्या कालखंडामध्ये काय कशा पद्धतीचा उठाव होईल याची कुठलीही कल्पना कोणालाही नव्हती. परंतु त्यानंतर 3 महिने गेल्यानंतर साधारणतः एक सत्याग्रहाची योजना आखल्या गेली आणि त्या सत्याग्रहाच्या योजनेतून एक एक टीम करत अनेक लोकांना या सत्याग्रहामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न झाला. सर्व लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न झाला. ज्या काळामध्ये आम्ही एकत्रित काम करत होतो असे अनेक लोक घाबरायचे, कारण किती महिने जेलमध्ये राहावं लागेल, किती दिवस जेलमध्ये राहावं लागेल याची कोणालाच कल्पना नव्हती आणि ही आणीबाणी किती वेळ चालेल, कशी चालेल याचा कुठलाही धरबंध नव्हता. परंतु या देशातल्या युवकांनी एकत्रित येत या पूर्ण दडपशाहीचा विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून हा संपूर्ण प्रयत्न करून त्यावेळेस आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सत्याग्रह केला. सत्याग्रहाकरता एक टीम पाठवायची, कुठे पाठवायची, कशी पाठवायची याची योजना बनत होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक टीम ही 10, 12, 15 लोकांची अशी राहायची
आणि ते 10-12-15 लोक कुठेतरी एकत्रित यायचे, त्यांच्या हातात पत्रकं राहायची, ती पत्रकांचं वितरण करायचं, जी आणीबाणीच्या विरोधातली पत्रकं होती. त्याच अनुषंगाने त्यावेळेसच्या याच्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी या संपूर्ण आणीबाणीला अनुशासन पर्व म्हटलं होतं आणि त्यांनी त्यांचं उपोषण सोडण्याचा एक कार्यक्रम पवनारला झाला होता. त्यासुद्धा ठिकाणी जाऊन आम्ही ही आणीबाणीच्या विरोधातली पत्रकं त्या ठिकाणी वाटली होती. या अनुशासन पर्व म्हटल्यामुळे या संपूर्ण कालखंडामध्ये अनुशासनाचा तर भाग कुठेच नव्हता, कारण ही दडपशाही होती. या दडपशाहीला दूर करण्याकरता म्हणून जे सर्व कार्यकर्ते एकत्रित आले होते, त्यातल्या आम्हाला सांगितलं गेलं की कॉन्व्होकेशनच्या याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना सांगितलं की नागपूर विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन आहे, त्या कॉन्व्होकेशनमध्ये जाऊन तिथे पत्रकं वाटायचे आणि सत्याग्रह करायचा. काही लोकांनी तिथे जाऊन सत्याग्रह केला. आम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी मध्य नागपुरामध्ये मोठा व्यापारपेठ असलेलं सूत मार्केट आहे, त्या सूत मार्केटमध्ये संध्याकाळी साधारणतः सूत विकणारे आणि सूत खरेदी करणारे, कारण त्या काळामध्ये विणकरांचा प्रश्नसुद्धा जटिल होता आणि त्या विणकरांच्या समोर ह्या सगळ्या आणीबाणीचा विरोध दर्शवण्यासाठी म्हणून आम्हाला मार्केट जे आहे त्या सूत मार्केट गांधीबाग इथे सत्याग्रह करायला सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी पत्रकं वाटलेत, संपूर्ण बाकीचं हे करून आम्ही निघालो, परंतु आम्हाला कोणीच पकडायला आलं नाही. आम्ही चालत इथे अग्रसेन चौकापर्यंत आलो आणि त्या अग्रसेन चौकामध्ये आल्यानंतर मात्र मग पोलिसांच्या गाड्या आमच्या मागे आल्या आणि त्या आलेल्या गाड्यांना आम्ही कसं तरी हे करत होतो, परंतु आमच्यातल्या एका जणाला त्यांनी पकडलं. त्याला पकडल्याबरोबर आम्ही नारेबाजी सुरू केली, भारत माता की जय, आणीबाणी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अशा पद्धतीचे नारे आम्ही देत होतो. आणि त्यावेळेस आम्ही संपूर्ण त्या चौकामध्ये बसलो. संपूर्ण ट्रॅफिक जाम झाला. सेंट्रल एव्हेन्यू रोडवरचा पूर्ण ट्रॅफिक त्यावेळेस आमच्या 15-20 लोकांमुळे जवळजवळ 1-1.5 तास बंद होता. त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणून पकडण्यात गेलो, आम्हाला गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि गाडीमध्ये बसवून आम्हाला तहसील पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. त्या ठिकाणी त्यावेळेसचे माननीय पोलीस अधिकारी माननीय इनामदार साहेब होते, ते इनामदार साहेब त्या ठिकाणी आलेत. आमच्यासोबत जे काही होते, काही ज्येष्ठ कार्यकर्ते होते, त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनासुद्धा ते म्हणाले मी बाहेरचं काही खात नाही, तर त्यांनी इनामदार साहेबांनी त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था स्वतःहून स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यावेळेसची करून घेतली आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघर्षाचा जो ठिणगी जी पेटली होती त्याच्यामध्ये आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये गेल्यानंतर साधारणतः 3.5 महिने आम्ही जेलमध्ये होतो. या 3.5 महिन्याच्या कालखंडामध्ये आम्हाला दर आठवड्याला साधारणतः किंवा जी तारीख मिळत होती त्या दिवशी कोर्टामध्ये घेऊन आणलं जात होतं. त्यावेळेस त्या कोर्टामध्ये आम्ही 14 जानेवारीला सत्याग्रह केला. त्या 14 जानेवारी 13 जानेवारी ही संक्रांतीचा दिवस असतो. आमचे बाकीचे मित्र पतंग उडवण्यात गर्क होते आणि आम्ही या देशभक्तीच्या नादामध्ये त्या संपूर्ण जेलमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होतो. आमच्या घराचा सर्च करण्यात आला. त्यावेळेस पोलीस आम्हाला घेऊन आमच्या घरी आलेत आणि घरातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी हुडकून पाहिल्या. काही यांच्याकडे आहे का, काही बाकीचं आहे का, कोणी तुम्हाला पाठवलं, आणि साधारणतः सर्व कार्यकर्त्यांना एकच उत्तर होतं, कोणी पाठवलं तर माननीय बबनराव देशपांडे हे त्यावेळेस जनसंघाचे संघटन मंत्री होते, त्यांचं नाव सगळ्यांनी सांगायचं असं सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस इनामदार साहेबांनी आम्हाला विचारलं का रे कुठे बबनराव कसे आहेत दिसायला, त्यावेळेस म्हटलं काही नाही, धोतर आणि शर्ट घातलेले असतात, एक गमछा असतो आणि ते येतात आम्हाला सांगतात आणि जा म्हणून म्हणतात आणि आम्ही जातो. असेच सगळेजण असेच सांगून राहिले असं माननीय इनामदार साहेब म्हणायला लागले. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही संघटना ही इतकी मजबूत आहे की याच्यातल्या कोणाला आपण फोडू शकत नाही, तोडू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी सत्याग्रह केला सगळ्यांच्या तोंडून एकच नाव आणि एकच हे पत्रकं कुठून आणले, ते पत्रकंसुद्धा तिथून आणले, इथून आणले,
यांच्याकडून दिले आणि त्यांच्याकडून घेतले, अशा पद्धतीचा संपूर्ण होता. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या सर्व संघटना होत्या, मग समाजवादी पार्टीच्या असेल, जनसंघाच्या असतील किंवा विद्यार्थी परिषद असेल, या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन लोकतांत्रिक युवा मोर्चा नावाची एक संघटना उभी केली, जी आणीबाणीच्या विरोधामध्येच केवळ आंदोलनाच्या दृष्टीने उभी झाली होती. त्यानंतर आणीबाणी हटल्यानंतर ही संघटनासुद्धा लोप पावली आणि प्रत्येक पक्षाने आपापल्या युवक संघटना या वेगवेगळ्या कार्यरत पुन्हा राहिल्यात. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून आम्हीसुद्धा कामाला लागलो आणि त्या कामाच्या माध्यमातून या आपत्कालाच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी होती की त्या आंदोलनं सुरू करण्याच्या अगोदर त्याची पूर्वतयारी करण्याचं सुद्धा काम आम्हाला करायचं होतं. ज्या ठिकाणी पत्रकं छापल्या जात होते, ते पत्रकंसुद्धा आम्ही छापत होतो. सायक्लोस्टाईल मशीन आम्ही आणत होतो, ती कुठेतरी एखाद्या पोत्यामध्ये गुंडाळून आणायची, एखाद्याच्या घरी ती ठेवायची आणि त्याच्यावर सायक्लोस्टाईल पत्रकं छापायचे. ते रात्रोरात लोकांच्या घरी पोहोचवून द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून त्या संपूर्ण याला आपण लोकांपर्यंत ही माहिती, आणीबाणीच्या अत्याचार आणि अन्याय हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्या माध्यमातून आम्ही युवकांनी त्या काळात केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही हे आंदोलन किंवा सत्याग्रह करत होतो, त्यावेळेस आम्हाला केवळ लोक सांगायचे की अरे तुम्ही आपलं आयुष्य बर्बाद करून राहिले आहात का? पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कसं हे राहणार आहे तुम्हाला माहीत राहणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यावेळेसच्या ह्याच्यात आम्ही अंधारामध्ये चाचपडत चाललो होतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित होती की या देशाला चांगला दिवस येण्याकरता म्हणून, या देशाच्या चांगल्या भविष्यासाठी, या देशाचं संविधान टिकून राहण्यासाठी म्हणून आपण संविधानाच्या विरोधातलं कुठलंही काम हे या देशामध्ये होऊ नये, या दृष्टीने संपूर्ण ताकद लावून आम्ही हा केलं. जेलमधून परत आल्यानंतरसुद्धा आम्हाला कुठलीही अपेक्षा नव्हती की बा काय होईल, पुढे काय होईल, आम्हाला नोकरी मिळेल नाही मिळणार, त्या दृष्टीने आम्ही कधीच हे केलं नाही. आणि त्यामुळे कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये लोकांना त्यावेळेस मज्जाव होता. कोणालाच त्या याच्यातल्या लोकांना सत्याग्रही जे होते त्यांना नोकरी मिळणार नाही ही साधारणतः हे होती. परंतु साधारणतः सगळ्यांनी आम्ही आपले व्यवसाय सुरू केले आणि आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही ही देशसेवा करण्याचं जे काम केलं ते याच्याही पुढे निरंतर सुरू राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची मुस्कटदाबी ही या देशावर पुन्हा लादल्या जाऊ नये, याच्यासाठी म्हणून या पूर्ण आंदोलनाचा जो विषय आहे तो आंदोलन आणि या आणीबाणीचा आम्ही तीव्र निषेध त्या काळामध्ये केलेला आहे. या आणीबाणीच्या कालखंडामध्ये ज्या अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिली, अशा अनेक लोक होते. ज्यावेळेस त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा यायला लोक घाबरत होते, अशी स्थिती त्या आपत्कालामध्ये होती. त्यावेळेसच्या याच्यामध्ये जे स्वर्गस्थ झालेत त्या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या मृतात्म्यास सद्गती तर नक्कीच मिळाली आहे, परंतु त्या सर्व हुतात्म्यांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. एका बाजूला स्वातंत्र्याचं मूल्य जपायचं, दुसऱ्या बाजूला दिलेले जे काही भारतीय राज्यघटनेने दिलेले जे काही अधिकार आहेत त्याची जपणूक झाली पाहिजे, आणि तिसऱ्या बाजूला आपल्यावर भविष्यात कोणती गोष्ट बितेल याची पर्वा न करता स्वतःला झोकून देशासाठी उतरायचं. अशा प्रकारच्या विभिन्न बाबी ज्या आहेत ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेल्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. श्रीपादजी जेव्हा बोलत होते, जेव्हा त्यांच्या आठवणी सांगत होते, तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येत होते. कसला तो भयंकर काळ की जिथं नोकऱ्या देताना सुद्धा त्याचा विचार व्हावा. ज्यांनी जेल भोगलेली आहे त्यांना कुठल्या नोकऱ्याही भेटू नयेत, कुठल्या प्रकारची त्यांची रोजीरोटी लागू नये, म्हणून तशा अवस्थेमध्ये ही सगळी त्यावेळेची युवक मंडळी पुढच्या पिढीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरली, सारं काही सोसलं. ह्या आठवणी नव्या पिढीपर्यंत जाव्यात, पोचाव्यात, त्याच्याकरताच श्रीपादजी रिसालदार यांना आपण बोलतं केलेलं आहे. त्यांचे आपण आभार मानूयात. धन्यवाद. नमस्कार.